एखाद्या बेलात श्रेष्ठ अशा म्हणजे अजून म्हणजे अन्य सांगतो ते ऐकावे. अंगद म्हणजे नावाचा राजा प्रजापालना दक्ष होता. त्याचे सत्यदेवाच्या प्रसाद त्यागाने म्हणजे सत्यदेवाचा प्रसाद न खाल्ल्यामुळे दुःख प्राप्त झाले ते असे. तो एकदा वनात आणि पशुमूळ एका वृक्षाच्या बंद्या बशाला तिथे बांधव असं गवळी लोक सत्यदेवाचे पूजन करताना गर्वाने तिथे गेला नाही. त्याने देवाला नमस्कारही केला नाही. परंतु तेव्हा गवळी लोकांनी राजाला प्रसाद घेऊन दिला व परत येऊन प्रसाद भक्षण केला. नंतर इष्टते कार्य पूर्ण करून राजाने प्रसाद टाकून दुःख प्राप्त झाले. त्याचे 100 मुलगे नष्ट झाले व धनधान्य नष्ट झाले. ते सर्व सत्यदेवाने नष्ट केले असे माझे निश्चित होत आहे. तेव्हा जिथे झाले तिथेच मी जातो असे मनाने ठरवून तो त्या गोपांच्या समीप गेला. त्यानंतर त्या गोपणासह राजाने भक्ती व श्रद्धा घेऊन सत्यदेवाची यथाविधी पूजा केली आणि सत्यदेवाच्या प्रसादाने तो धर्म संतानयुक्त झाला आणि इहलोकी सुखी होऊन आणि ते विष्णू लोकी गेला. जो हे सगळं सत्यदेवातून फलप्रदाशी कथा ऐकून त्या सत्यदेव कृपा प्रसादी धनधान्याची लाभेल. दरिद्राला धन मिळेल, बद्ध असल्यास बंधनमुक्त होईल, भयग्रस्त भयापासून सुटेल यास संशय नाही. तो इष्टबोला म्हणून विष्णू लोकी जाईल. विप्रानो हे सत्यनारायण व्रत करून माणूस दुःखमुक्त होतो हेच मी सांगितले आहे. विशेषतः कलियुगी सत्यपूजा फळ देणार आहे. त्याला कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्य नारायण म्हणतात, कोणी सत्यदेवासी म्हणतात. कलियुगी हा सनातन नानारूपी धारण करणारा सर्वांना इष्टदेव प्रदान करणारा होईल. हे मनीवर जोही कथा नित्य वाचतो ऐकतो त्याचे सर्व पापे सत्यदेव प्रसादाने नष्ट होतात. इथे श्री हरे नमः हरे नमः हरे नमः. कुंडली वरदा हरिचल गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज योगीराज शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय.